वर्धा वर्धन एक प्रसिद्ध झुनका भाकर केंद्र वर्धा के बैचलर रोड स्टेट बैंक के सामने स्थित है। आज के युवा पीढ़ी और आज के समय के चलते निराशा भरे जीवन में थोड़ा सुकून भी जरूरी है। यही सुकून के लिए थोड़ा बहुत व्यंजनों की चखने की जरूरत है। तो आज हम ऐसे वर्धा के प्रसिद्ध रेस्तरां जिसको आज 40 साल से ऊपर हो चुके हैं और आज भी उसकी टेस्ट वैसी ही है। संपूर्ण महाराष्ट्र से ही नहीं तो अलग अलग राज्यों से इस वर्धा वर्धन में अलग अलग व्यंजनों का स्वाद लेने आते हैं। वर्धा वर्धन यहाँ पर संपूर्ण वेज भोजन मिलता है। यहाँ चूल्हे पर संपूर्ण व्यंजनों को खास तरीके से बनाया जाता है। यही की स्पेशल पूरन पोली, दाल कांदा, पनीर मसाला, दाल फ्राई, वेज थाली जिसमें 4 से 5 प्रकार की सब्जी, झुनका भाकर, बेसन का झुनका, बैगन का भरता, मिर्ची का ठेसा, पाटोडी, ज्वारी, बाजरी, मक्का और गेहूं की रोटी का स्वाद देखते ही बनता है। हमने वहां के संचालक मोहन खैरकार से वर्धा वर्धन के बारे में जाना और वहां पर आने वाले ग्राहकों ने भी अपनी अपनी बात रखी। देखिए वर्धा वर्धन की एक व्यंजनों की कहानी उनकी जुबानी। हॅलो, मी दीपक रमेशराव वरारे, अंजी मोठी। मी वर्धा वर्धन इथे आलेलो आहे। डाळ कांदा झकास, पुरणपोळी झकास। आता बाकी आम्ही जेवल्यावर सांगू तुम्हाला आणखीन काय झकास मिळेल। मी अंजी मोठीवरून आलेली आहे वर्धा वर्धन इथे। इथली पुरणपोळीची स्पेशालिटी खूप ऐकली होती आधी, म्हणून आलो आहे। पुरणपोळी अच्छी लगी, पुरणपोळी ये पहिली बार है, फर्स्ट टाइम है, इसके बाजू में आती थी। आम्ही अंजी मोठीवरून आलेलो आहोत वर्धेला, वर्धन हॉटेलमध्ये। तिथले पुरणपोळी मस्त राहते, पुरणपोळी आवडली। टेस्ट एक नंबर टेस्ट है। क्या नाम? शाहरुख शेख। हम आए सीरी से, यहाँ का टेस्ट बहुत अच्छा है। क्या क्या स्पेशलिटी यहाँ की अच्छी है आपको लगती है? स्पीड में आना और जल्दी जल्दी काम करना, वेटर से दाल कांदा। ताई, आपण कुठून आले आहात? मी नालवाडी मधून आलेली आहे। इथे जे आहे झुणका भाकर, कसं वाटत आहे? काय कशी टेस्ट आहे इथली? झुणका भाकर पण अगदी व्यवस्थित आहे, छान आहे आणि थाली पण खूप छान आहे। बहुत चांगलं वाटलं। पहिल्यांदा आलेली आहे पण खूप छान टेस्टी आहे सगळं जेवण। एक नंबर। मी येते दुसरी तिसरी वेळ आला आहे इथे, मला आवडली इतकी टेस्ट, त्याच्यामुळे मी नेहमी इथेच येतो। आपलं? माझं नाव प्रीती पाटील। मी वर्धेलाच असते आणि इथली टेस्ट खूप छान आहे। आम्ही पुष्कळदा आलेलो आहोत इथे। इथलं जेवण खूप छान आहे। स्पेशली मला इथली मसाला पनीरची भाजी खूप छान आवडते आणि इथे आम्ही इथे फंक्शन पण केलेलं होतं माझ्या फ्रेंड्सनी, पण ती पण खूप छान झालेलं फंक्शन आणि सगळी व्हेरायटी खूप छान आहे। माझं नाव पुष्पा राहुल भगत आहे। मी विक्रमशिलानगर वर्धा येथे राहते आणि मला इथलं जेवण इतकं आवडलं। फार टेस्टी जेवण आहे आणि सगळ्यात चांगला मला डाळ कांदा आवडला। डाळ कांदा तर एवढा छान आहे का मी सांगू शकत नाही, एवढा छान आहे आणि सगळ्याच वस्तूंची टेस्ट चांगली आहे आणि इथे मनोरंजन झालं माझं जेवणामध्ये। मस्त बढ़िया जेवली मी। राम गोदवानी वर्धा से। यहाँ पर आए, कैसा लग रहा है और क्या स्पेशलिटी यहाँ पर आपको पसंद है? मैं अक्सर आते रहता हूँ, कारण कि इनकी क्वालिटी
और साफ सफाई सर्विस समाधानकारक है, इसलिए मुझे यहाँ का पसंद है। टेस्ट बहुत अच्छी है, हर चीज़ इनकी मैंने अलग अलग डिफरेंट ट्राई करके देखा हूँ। बाकी होटल और रेस्टोरेंट के मुकाबले इनका काम ज़्यादा सही है। मैंने खाने में पनीर की सब्जियाँ किया है ट्राई इनकी, उसके बाद में इनकी खवा पोली आती है, अच्छा बनता है। दाल कांदा अच्छा बनता है। सेव सब्जी स्पेशली बहुत मतलब मेरी पसंद है और अच्छी बनती है। और रोटी सब्जी बाकी जो है मतलब किसी किस्म का उसमें प्रॉब्लम नहीं आता, समाधान होता है, सेटिस्फेक्शन। माझं पूर्ण नाव मोहन खैरकार, मी इथेच वर्धेच्या जवळ एका ग्रामीण गावातून टाकेगिटे गावातून आलेलो आहात। जवळपास 2006 पासून झुणका भाकर सुरू केलं आणि वर्धेमध्ये या कॅम्पसमध्ये 2013 पासून काम करतो या झुणका भाकर। ॲक्च्युअल माझ्याकडे जे झुणका भाकर तयार करतो हे माझ्या आजूबाजूच्या गावातील ग्रामीण महिला तयार करतो, कारागीर म्हणून नाही। आणि त्या महिलांच्या आजच्या चुलीवरती बनवून म्हणजे चुलीवरती स्वयंपाक करून हाताने भाकरी झुणका जे मिळत नाही शहरात सुद्धा घरच्या महिलांना करता येत नाही आणि कमीत कमी रुपयामध्ये आपण लोकांना कसं पोहोचायचं। जसं माझ्याकडे 80 रुपयामध्ये झुणका भाकर कढी देतो, तर एक झुणका भाकर जर प्लेट घेतली तर त्यांचं पोटभर आणि समाधानानं जेवण करता येतं त्यांना। त्याच्यामुळे इथला जो वर्ग आहे, कस्टमर वर्ग आहे, खाणारा वर्ग आहे, त्यांना सुद्धा आवडतो। ग्रामीण भागामध्ये जसं घरगुती पद्धतीने जसं अगोदर आपण घरी करायचो, ज्वारी आणून त्याला दळायची। ग्रामीण भागातच आमच्या गिरण एरियात किंवा एरियात ज्वारी तयार होतं, आपल्या वर्धा जिल्ह्यात सुद्धा ती ज्वारी आणून चक्कीवरती बारीक पिसून जी पद्धत आहे याची म्हणजे गरम पाण्याने पीठ मळून आणि हाताने त्याला ग्रामीण महिला इथून 10 किलोमीटर 20 किलोमीटरच्या महिला आपल्याकडे येऊन काम करतात। रोज सकाळी येतात, संध्याकाळी घरी जातात। त्याच्यामुळे जे बनवण्याचे जे आहे ते घरगुती आहे, म्हणजे असं हॉटेलमध्ये गेल्यानंतर एका कारागिराची चव असते किंवा एकच मटेरियल तसं नसते। ती महिला रोज चेंज होतो किंवा नवीन महिला येतो, ते वेगवेगळ्या चवळी त्यांना मिळतात ना। हाताचं म्हटल्यानंतर सर विषयच नाही आहे त्या सगळ्या गोष्टी। पुरणपोळी सुद्धा देतो, आपला महाराष्ट्राचा ट्रॅडिशनल फूड आहे जे पुरणपोळी, म्हणजे प्रत्येक सणाला किंवा घरी पाहुणा जरी आला तरी आपण त्यांना पुरणपोळी खाऊ घालतो। आपण पुरणपोळी, खव्याची पोळी, शुद्ध ताक मठ्ठा देतो, दही देतो। हे जे सगळं आर्थिक फूड आहे जे लोकांना घरी नाही मिळत किंवा महिलांना सुद्धा घरी भाकरी गॅस आल्यामुळे चुलीवरती भाकर नाही मिळत। आता त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी पाहुणे जरी आले तरी त्यांचा पाहुणचार म्हणून आमच्याकडे येतात। महत्वाचं म्हणजे कमीत कमी हे असल्यामुळे त्यांच्याकडे हे सगळे पाहुणचारासाठीच झुणका भाकर येतात आणि ते ग्रामीण भागातून असल्यामुळे विषय नाही। शहरातला प्रत्येक वर्ग येऊन आमच्याकडे त्याचा खूप आनंदाने स्वाद घेतात आणि एकदा आजकाल ते ऑनलाईन झोमॅटो झालं, स्विगी झालं, यासारख्या ऑनलाईन जे कंपनी आहे ते काम करतात, तर त्याच्यात सुद्धा आम्ही ऍड केला आहे। तर घरूनच ऑर्डर करून त्यांच्या घरपर्यंत सुद्धा सेवा झोमॅटोद्वारे पोहोचल्यावर जातात। ऍक्च्युअली तर सांगायचं का शुगरचे पेशंट किंवा बीपीमुळे जे डॉक्टर सुद्धा सांगतात त्या भाकर खावं, म्हणजे पोळीपेक्षा भाकर खावी, तो एक सुद्धा आम्हाला फायदा होतो। प्रत्येकाला वजन वाढतो आहे किंवा अजून प्रकृतीच्या आरोग्यासाठी सुद्धा त्यांना भाकरीची आवश्यकता असल्यामुळे तो ऑटोमॅटिक बेनिफिट आम्हाला मिळतो आणि कस्टमर त्याच्यामुळे येतात। पण आमचे प्रयत्न असतात तर भाकर जेवढी सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी। 2006 पासून मी झुणका भाकरवरती काम करतो। हो, झुणका भाकरवरतीच लोक आवडतात, लोकांना आवडीनं येतात लोक सगळं। मागणी सुद्धा खूप आहे सगळ्या लोकांची, किंवा नागपूर पासून किंवा यवतमाळ झाले, पुणे सारख्या ठिकाणी का झुणका भाकर तिथे सुद्धा चालू करावं असं सर्वांची इच्छा आहे, मागणी सुद्धा आहे। पण आम्ही प्रयत्न करतो आहे अजून सेंटर कसे सुरू करता येईल त्याच्यावरती विचार सुरू आहे। हो, लोकांना ते आवडतात। खाली बसून जेवण करायचं आहे किंवा माठातलं पाणी प्यायचं आहे तर त्याचे थोडीशी चव वेगळीच येतो। ते ट्रॅडिशनल असतं, बघायला नाही मिळत। दोन्ही प्रकारे आनंद घेतो, एक तर चवचा आनंद घेतो, बसण्याचा आनंद घेतो, पिकनिक सारखा आनंद घेतो, वाढदिवसाचा आनंद घेतात, मॅरेज अॅनिव्हर्सरी सगळे लोक करतात। लोकल आणि प्रवासात जो नागपूर ते यवतमाळ किंवा मुंबईला जाणारा वर्ग हा जाता जाता एक वेळा तरी इथला स्वाद घेऊन जातोच। हो, ऍक्च्युअल मोठ्या हॉटेलमध्ये तर लोक जातातच त्याच्या, पण इथला जो आनंद आहे
तो इथला जो आनंद आहे तो वेगळाच आनंद आहे. खाली बसून जेवण करायचं आहे, भाकर खायची आहे, चुलीवरची भाकर खायची आहे, झुणका, भरीत, तडका आपला साधा, हे सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडतो. आणि ते घेतल्यानंतर माझ्याकडे वापस कस्टमर रिटर्न येतात, पार्सल येतात, नागपूरपर्यंत म्हणा, मुंबईपर्यंत छान त्याचा आनंद घेतात लोक. धन्यवाद सर. थँक्यू.